मी यामिनी दळवी। आजचा दिवस मोठा आहे, दिवस आहे क्रांती ज्योतींचा, दिवस सावित्रीबाईंच्या जयंतीचा, दिवस माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकींसाठी दिवाळी आणि दसऱ्याहूनही मोलाचा। याच दिवशी जन्म झाला क्रांती माऊलीचा। शेणमारा दगडधोंडे खाऊन तिनं आमच्यासाठी शिक्षणाची मशाल पेटवली। प्रस्थापितांच्या बुरसटलेपणाचे चटके फटके खात असताना सुद्धा ती मशाल प्राणपणानं जागती ठेवली आणि यामधूनच पुढच्या पिढ्यांच्या स्त्री शक्तीला शिक्षणाचं बळ मिळालं आणि ते आतापर्यंत वाढत गेलं। आज माझ्यासारख्या स्त्रिया स्वतःच्या पायावर स्वतःचं डोकं वापरत जगाचा गाडा हाकू लागल्यात। आज सावित्रीबाईंच्या जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने लोकशाहीर संभाजी भगत आणि आंबेडकरी जलसा पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेत। सादर करतोय साऊ पेटती मशाल। साद दिली पाखराना, साद दिली पाखराना, सार रान धुंडाळून फडफडले ते पंख, झेपावलं नवगान, फडफडले ते पंख, झेपावलं नवगान, फडफडले ते साऊ वाघीन आमुची तीन फोडली डरकाळी, साऊ वाघीन आमुची तीन फोडली डरकाळी, थर थरल्या ग चाकोऱ्या गड ढासळले बाई, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषिताची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल, महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं ग बाई, माझे रमाई, माई ग माई माझे भीमाई, माई ग माई माये भमाई, माई ग माई माझे भीमाई, माझे माई रमाई आई ग, माई ग माझे माई माई आई ग, माझी माई माझी माई करे मन ते मोठा
माझ्याही पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या येसनीची डोरी कधी ढिली कधी जाम माझ्या येसनीची डोरी कधी जाम माझ्या येसनीची डोरी वाघीन मुची तीन फोडली तर काळी साऊ वाघीन मुची तीन फोडली तर काळी ठरल्या कसा कोऱ्या ढासळले बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषिताची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल सावित्रीबाईंची जयंती आहे आणि क्रांतीज्योतीचा खरं तर जन्मदिवस आहे आणि ही जयंती अत्यंत उत्साहामध्ये सगळीकडेच साजरी होणार आहे. मात्र तुमच्या गाण्याने सगळ्यांच्याच बहारदार अशी या दिवसाची सुरुवात झालेली आहे. खरं तर काय महत्त्व तुमच्या दृष्टीने तुम्ही सांगाल आजच्या जगामध्ये सावित्रीबाईंचं महत्त्व काय आणि आता सावित्रीबाईंची खरी गरज का वाटते? एक तर तुम्ही बघाल की आपल्या भारताच्या एकूण इतिहासामध्ये स्त्रियांची जी अवस्था राहिलेली आहे अगदी 19व्या शतकाच्या दरम्यानच्या काळातसुद्धा स्त्रियांना सती जाणं किंवा केशवपन या सगळ्या गोष्टी होत्या. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा दरवाजा खुला करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. ती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी केलं. त्यातनं आज तुमच्यासारख्या मुली मगाशी तुम्ही म्हटलात की माझ्यासारखी स्वतःच्या डोक्यानं चालणारी स्वतःच्या पायावर उभी असणारी मुलगी उभी राहते. तर हे त्यांचं खरं तर योगदान आहे. नवा भारत आणि नवा महाराष्ट्र घडवण्याच्या याच्यात ते योगदान आहे. आज तुम्ही पाहिलं तर एका बाजूला स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेता येतोय वगैरे सगळं आहे, पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर पुरुष सत्ता ही वेगळ्या पद्धतीनं तेवढेच घट्ट होत चाललेली आहे. आणि त्या घट्ट होण्यामुळे एक जुन्या एका कवीची कविता आहे की आता ज्योतिबा मी आता साक्षर झाली आहे, मी माझ्याच मनानं मी आत्महत्या करते असं मी लिहून ठेवू शकते. तर ही परिस्थिती स्त्रियांची आहे आज की एका बाजूला स्वातंत्र्य आहे सगळं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला तेवढीच पुरुषसत्ता ही स्ट्रॉंग झालेली आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुले आज जर असतील तर आजच्या धर्मांध जे काही काळ आहे आजचा त्या धर्मांधतेच्या काळामध्ये स्त्रियांचं आणि एकूण मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान हे सावित्रीबाई फुल्यांच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतं. हा देश आणि या देशामधल्या ज्या माता मावल्या आहेत आमच्या बहिणी आहेत त्या जर या धर्मांध शक्तींच्या चपटमध्ये जर सापडलेल्या आहेत तर त्यात त्यांचा विकास नाही, पुढे त्यांना भविष्य नाही. बरोबर. म्हणून सावित्रीबाई फुलेंची आज गरज आहे. हो, सावित्रीबाईंची ही गरज तुम्ही गाण्याच्या माध्यमातून कशी व्यक्त करणार आहात? इतकी म्हणजे आता नव्यानं गाणं लोक गात आहेत, स्त्रियांची गाणी किंवा स्त्रियांच्या मुक्तीचं गाणं नव्यानं गात आहेत. काय गाणं आहे? बया पहाटेच्या गे पारी हे कुणी नव्यानं गाणे गातो, नव्यानं गाणे गातो, धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे, चल चल धक्काचा वडीला देतो गा माझे, धक्काचा वडीला देतो गा माझे माई, धक्काचा वडीला देतो गा माझे माई. काय आहे सावित्रीबाई फुल्यांची गरज? बया इकता इकता यांनी इकला ग देश, बया इकता इकता यांनी इकला ग देश, अन पालटला भेस, कुठं शोधावी मी यस ग माझे माई, 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 कुठं शोधावी मी यस ग माझे माई. आले आले आग लावे हे आले आग इजे वाया, आले आले आग लावे आले आग इजे वाया, अन राख राख झाली
आले मढे सजवाया ग माझे माई आले मढे सजवाया ग माझे माय 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 गेली गेली शिवशाही तिच्या मागून पेशवाई गेली गेली शिवशाही तिच्या मागून पेशवाई आणि मागून पेशवाई चाक उलट फिरे फिरे ग माझे माई चाक उलट फिरे फिरे ग माझे माय चाक उलट फिरे फिरे ग माझे माय माझे माय फिरे ग माझे माय चाक उलट फिरे फिरे ग माझे माय माझ्या निडळाच्या घामाला रोज येई ग नव फूल माझ्या निडळाच्या घामाला रोज येई ग नव फूल आणि येई ग नव फूल कशी पेटाना ती चुलव माझे माई कशी पेटना ती तुलव माझे माय 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 सुभेदाराच्या सुनचा आणि काळ शिवाचा होता बाई सुभेदाराच्या सुनचा काळ शिवाचा होता बाई आणि शिवाचा होता बाई आणि आज नाक्या नाक्यावर उभ भाई ग माझे माई नाक्या नाक्यावर उभं भाई ग माझे माय 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 ही परिस्थिती आहे आणि अशाच काळामध्ये खऱ्या अर्थानं ही सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण साजरी करतो आहोत आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर एके काळात त्यांनी स्त्रियांच्या हातामध्ये पाटी पेन्सिल दिली आज त्यांनी त्यांच्या हातामध्ये लॅपटॉप दिले असते वा वा त्यांच्या हातामध्ये तंत्रज्ञान दिलं असतं वा नव्या डिजिटल शाळा सुरू केल्या असत्या आणि त्या शाळेमध्ये मार्केटचं गाणं नाही मानवतेचं गाणं शिकवलं असतं वा आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपला समाज तितरबितर झालेला आहे तुटलेला आहे या सावित्रीबाई फुलेंनी 1898 साली मुंबईमध्ये जो दंगा झाला हिंदू मुसलमानांचा तो दंगा सोडवणारी पहिली स्त्री जी आहे पहिली आमची आई आहे तिनेही मुंबईमध्ये येऊन तो दंगा सोडवला आज आपल्यामध्ये एवढं विष पेरलं जात आहे तर आज सावित्रीबाई फुले असत्या तर सगळ्यांना सांगितलं असतं अरे आपण सर्वप्रथम आपण माणसं आहोत सर्वप्रथम आपण भारतीय आहोत आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला हा देश घडवायचा आहे हे सावित्रीबाई फुलेने सांगितलं असतं कोणाच्या घरावर विस्तवाचे बोळे टाका आगीचे बोळे टाका हे त्यांनी सांगितले नसतं जात आणि धर्ममध्ये आणून हा देश त्या खाईमध्ये लोटण्याचं काम हे सावित्रीबाई फुलेंनी थांबवलं असतं आणि म्हणून आजची जी जयंती 193वी जयंती आहे ही फक्त स्त्रियांसाठी नाही जे गुलामीमध्ये असलेले पुरुष आहेत आमच्यासारखे जे पुरुष आहेत जे पूर्णपणे लिबरेटेड नाहीत पूर्णपणे माणूस झालेले नाहीत त्यांच्यासाठी खूप गरजेची आहे स्त्रियांसाठी आहेच पण खरे तर आमची आई आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आमच्यासारखे जे अनेक पुरुष आहेत ते पूर्णपणे आम्ही अजून स्वतंत्र झालेलो आहोत आम्ही अजून गुलाम आहोत आम्ही पुरुष सत्तेचे गुलाम आहोत आणि त्यातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं आज सावित्रीबाई फुले ही स्त्रियांसाठी आहेच पण सगळ्यात जास्त पुरुषांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या आईचं गाणं हे रोजच्या रोज आम्ही वस्त्यांमध्ये जातो आहे आम्ही रस्त्यावर जातो आहे आणि जिकडे जिकडे जातो आहे तिकडे आम्ही आमच्या आईची शिकवण आणि आईचं गाणं गातो आहे अगदी म्हणजे तुम्ही म्हणालात सगळीकडे जाऊन आईचं गाणं गायलं जातंय खरं तर आपण प्रार्थना ज्याला म्हणतो मला वाटतं आणखी वेगळी प्रार्थना काय असली पाहिजे आपण जिला आई म्हणतो जिला दैवत म्हणतो तिच्यासाठी जिथे जिथे जातो तिथे आपणही एक एक दिवा पेटवत जातोय असं मला वाटतंय आणि ही जी मशाल पेटती ठेवलेली आहे साऊंनी ती आतापर्यंतच्या पिढ्यांमध्ये आपण रुजवण्याचा आणि ती पुढे पेटती ठेवण्याचा प्रयत्न करतोय जसं तुम्ही म्हणालात की सावित्रीबाई आता असत्या तर त्यांनी काय काय केलं असतं खरं तर सावित्रीबाईंची असंख्य रूपं आता आपल्याला बघायला मिळत आहेत आपल्या आजूबाजूला ज्या महिला आहेत त्या सुद्धा खूप
उत्तम आणि उत्तुंग असं काम करताना दिसतात. यांच्यामधल्या सावित्री तुम्ही कशा बघता आणि या सावित्रींसाठी तुम्ही काय ऐकवाल? ज्योतिबा आणि सावित्री फुले हे जसं आमच्यासाठी एक पेटती मशाल आहे, तसं ते एक आमच्यासाठी चांदणं पण आहे. ते आम्हाला नवं सुख देणार आहे. आमची मुलं ते गाणं सादर करतील की ज्योती सावित्री ज्योती अक्षर चांदणं. वा. तर ते आपण गाणं आता गाऊया. वा. ज्योती अक्षर चांदण त्याने सूर्याच कोंदण पुण्या मापान ग मोजू पुण्या मापान ग मोजू माझ सुखाच नांदण नांदण घे माये माये माझ सुखाच नांदण काळ नांगराला केली नवी शेती काळ नांगराला केली नवी शेती पिक विवेकाचं मुक्ती विवेकाचं मुक्ती गाणं गाती पिक विवेकाचं मुक्ती गाणं गाती. काळ नांगराला केली नवी शेती क्या बात आहे. काळ नांगराला केली नवी शेती पिक गाती पिक विवेकाचं मुक्ती गाणं गाती पिक विवेकाचं मुक्ती गाणं गाती. हे असा गरजला असा बरसला असा गरजला असा बरसला शेत दिल्या लाख लाख ज्योती त्यांनी शेत दिल्या लाख लाख ज्योती पिका विवेकाचं मुक्ती गाणं गाती पिक विवेकाचं मुक्ती गाणं गाती पिक विवेकाचं मुक्ती गाणं गाती. हा. अरे तर आता जे तुम्ही गाणं ऐकवलंय तर विवेकाचं गाणं खरं तर जे गायला सावित्रीबाईंनी शिकवलंय आणि जशा काळ्या रात्री सगळ्या बाजूला सारल्या गेल्या आणि ती जी पेटती धगधगती मशाल आहे ती त्या काळोखामधून घेऊन
आताचा सूर्य आपल्याला बघायला मिळतो आहे, जो विवेकाचा आहे, जो आनंदाचा आहे, शिक्षणाचा आहे, प्रकाशाचा आहे. हीच वाट धरून पुढे खरं तर गेलं पाहिजे. मात्र वेळेअभावी थोडंसं थांबूया आणि अगदी मला म्हणायचं की जाता जाता काही ओळी तुम्ही जर ऐकवल्या तर खूप छान होईल. मुलगी खूप छान गाणं त्याच्यात कडवं म्हणेल. अगदी घुसमट काळजाची आज माझ्या ही पादरी, घुसमट काळजाची आज माझ्या ही पादरी, कधी ढिली कधी जाव माझ्या येसनेची दोरी, कधी ढिली कधी जाम माझ्या येसनेची दोरी, कधी ढिली कधी जाम माझ्या येसनेची दोरी. जरी मोकळा ग श्वास माझा जीव जाय बंदी, जरी मोकळा ग श्वास माझं मन जाय बंदी, झळकते गवरून अंधारला आतमधी, झळकते गवरून अंधारला आतमंदी, झळकते गवरून अंधारला